नमस्कार भावांनो बहिणींनो, तुम्हाला मी सांगते, कधी बी जरी आपल्यावर जर संकट आलं तर आपण काय करायचं, आपण आपल्या स्वतःच्या जीवावर आपण आपलं खंबीर राहायचं. म्हणायचं नाही की हे आपलं दुखत आहे, हे आपल्या कुणीतरी मदतीला येईल, काही करील. तुम्हाला सांगते मी, आपली मदत तर कुणी करणार नाही, पण मदत करायची सोडून आपल्याला जे दुःख आलेलं असतं का, त्या दुःखावर माणसं असं मिटरगडीत येतं. ते त्याच्यामुळं कुणी आलंय आणि कुणी गेलंय, मला प्रसंग आलाय म्हणून मी तुम्हाला सांगते. आपण दुखण्याने एकपट बेजार झालेला असतो आणि आपलं बाहेरचे माणसं दुसरे माणसं जास्त मन दुखवीत येतं. त्याच्यामुळे ते दुखण्याचं माणूस बी असं खचून जातं आणि आपण बी. तर ते काय करायचं, आपल्याला दुखणं आलंय आणि आपल्याला कुणीतरी अशी मदत करीन असं त्याच्या भरवशावर बसायचं नाही. आपण आपल्या पेशंटला जर कुणाला काही होऊ नाही आणि जरी काही जर झालं तर कुणावर आशाच ठेवायची नाही. ह्या जगात कुणी कुणाचं नाही. काय करायचं, आपण आपलं खंबीर राहायचं आणि आपल्या माणसाला आपण नीट सांभाळायचं. असे वाईट टाइम आलेले इथं आम्हाला, तुम्हाला काय सांगावा. शिव गप ना वागा गप. तसं आम्ही लय 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 काय काय केलं असं मोबाईल मध्ये सांगायचं सारखं सुद्धा नाही. सगळ्याकडून पैसे पाणी घेतले, पुन्हा आमच्याकडे एका माणसाचे पैसे होते भावांनो बहिणींनी. आम्ही सगळ्याला पैसे मागत होतो आणि ती एक माणूस आहे का, त्या माणसाचे पैसे आमच्याकडे होते. तर त्या माणसाला वाटायचं हे माणूस मरत आहे का वाचत आहे, आणि मग ते माणसाने पैसा मागायला चालू केलं. आम्ही ओळखून चुकलो, आम्ही त्याचे पैसे पुन्हा देऊन टाकले. पण असं, आणि ते माणूस जरी नीट झालं तरी त्या माणसाने सुद्धा पुन्हा नीट राहायला पाहिजे. आम्ही इतकी मेहनत घेतली भावांनो बहिणींनो, तुम्हाला सांगते. पुन्हा त्यांचं रक्त कमी झालं, हे तर झालं. पण आता आमच्या आजूबाजूला आमच्या पाठीमागं एक माणूस आहे, आमचा शेजारीच म्हणायचं, त्याला बी झालंय. पण त्याला एवढा त्रास झाला नाही. त्या माणसाने तर मनाने जायचं, डोस घेऊन यायचं आणि 15 दिवस ज्यूस पिलं. आणि आमच्या इथं एक संबूर माणूस आहे, त्याच्या टाकी इथं नरड्याला टाकी, आणि तरी ते माणूस हिंडतय फिरतय. ते काय झालं, ह्यांना आम्ही लय दिवस ज्यूस पाजलं ह्याने आज्यात आम्हाला लय तेव्हा काही माहिती बी नव्हती, काहीच नव्हती. आणि ते लय दिवस ज्यूस पेल्यामुळे काय झालं, त्यांच्या तोंडाला शेकाने त्यांचं दाबाडच असं जाम झालं. आणि मग ते काय झालं, आता बाकीचे लोक आहेत का, त्यांनी खायचे प्रयत्न चालू केले, ते त्यांचं तोंड असं वासत, ह्यांचं तोंड वासत बी नाही. आणि तेव्हापासून झालं त्यांना रोज दूध आणि चपाती नाही तर ज्वारीची भाकर आणि तोंडी लावाय काहीतरी फिक्की भाजी. आणि हे बाकीचे जे 2 माणसं आहेत आमच्या तिथालचे, ते असं काही बी खात येतं. त्यांनी लवकर खायला चालू केलं म्हणून त्यांच्या तोंडाचा याम झाला, म्हणून त्यांना काही बी खाता येतं. ह्यानी 3 वर्ष खाऊनच बघितलं नाही. आज्या ज्यूस पित होते म्हणून त्यांचं तोंड जाम झालंय. आणि आपल्या तोंडावरून नाही. ते बी मी कशामुळे सांगते की माणसाला काय वाटतंय, हे आहे तर 5 जण भाऊ आणि ह्यांचे 4 जण भाऊ, ह्यांच्यापेक्षा अजून चांगले येतं. ही सगळ्यात लहान येतं. माणसाला वाटतं, कुणी म्हणतंय बाबा, कुणी म्हणतंय मामा म्हणिनात का, पण कुणी म्हणतं बाबा बी. मग ते त्या दुखण्याने ते तसले झाले. ते बाबा नाहीत, मामा नाहीत, काही नाहीत, त्यांचं काही लय वय नाही बाबा जोग. पण त्या दुखण्यामुळे ते आज सकाळी एकदा जेवत, ती उद्या सकाळी एकदा जेवत, आधीमध्ये जेवत नाहीत. आपल्यावणी त्यांच्या तोंडाला लाळ नाही, त्यांचं सगळं तोंड कोरड आहे. आता तरी 3 वर्ष ज्यूसमध्ये ज्यूस खात होते. आता तरी कसं तरी त्यात दुधाशिवाय त्यांना जेवायला येत नाही. कोणाचा काही कार्यक्रम असो, कुठं असो, चिकन नाहीत खात, मटण नाहीत खात, नुसतं दूध खात येत. त्यांना कुठं गेलं तरी जेवताच येत नाही दुधाशिवाय. आणि 3 वर्ष त्यांना कंटिन्यू कुठं तरी सलाईन चालू असायची. मी लहान्या लेकराने 3 वर्ष त्यांना मी माझ्या हाताने आंघोळ घालीत होती. लहान्या लेकराला इतकं कुणी सांभाळलं नसेल, त्यांना इतकं मी सांभाळलेलं आहे. आणि भावांनो बहिणींनो, काय सांगा तुम्हाला, लय वाईट टाइम होता. पण वाईट टाइम कधी बी आला तरी दम धरायचा. आणि मी आता भावांनो बहिणींनो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगा.